सहभाग घेतला। रात्रीपासून कमी झालेल्या पावसाचा जोर दुपारनंतर पुन्हा वाढलाय। वारणा नदीची पाणी पातळी सततच्या पावसामुळे वाढत असल्याने सतर्क प्रशासनाकडून आज शिराळा येथे गाव पातळीवरील शासकीय कर्मचारी आणि कार्यकर्त्यांना राज्य प्रतिसाद दलाच्या सैनिकांकडून बचाव कार्याच्या प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली। पश्चिम भागात पडलेल्या संततधार पावसाने चांदोली धरणातील पाणीसाठा 50% अधिक झाला असून वारणा नदीचं पाणी अद्याप पात्राबाहेर आहे। गेल्या 24 तासात सांगली जिल्ह्यात सरासरी केवळ 7.3 मिलीमीटर पाऊस झालाय। काल सायंकाळी एक सर आल्यानंतर पावसाने पूर्ण उघडीप दिली असून आज 4 दिवसानंतर सूर्यदर्शन झालंय। ढगाळ हवामान कायम असल्याने उन्हाची तीव्रताही अधिक जाणवत होती। सलग 4 दिवस कमी अधिक पडत असल्याने निर्माण झालेला हवेतील गारवाही आजच्या तीव्र उष्म्यामुळे गायब झालाय। दुपारनंतर जोरदार वारं सुरू झाल्याने पुन्हा पावसाची स्थिती निर्माण झाली होती। सायंकाळी सांगली मिरज शहरात जोरदार पावसाच्या सरी आल्या। शाळा सुटण्याच्या वेळी संततधार पावसामुळे शाळकरी मुलांची त्रेधा उडाली। वारणेच्या खोऱ्यात पावसाचा जोर असल्याने ओले नाडे दुथडी भरून वाहत असून वाकुर्डे येथील तलाव 100% भरून सांडव्यातून पाणी बाहेर पडले। वारणा नदी अद्याप पात्राबाहेर असून मळीतील शेकडो एकर क्षेत्रावरील ऊस पिकात पाणी शिरले। चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज, निवळी आणि धरण क्षेत्रात सलग 5व्या दिवशी अतिवृष्टीची नोंद झाली असून सकाळी 8 वाजेपर्यंत चांदोली येथे 146 मिलीमीटर पाऊस पडलाय।